नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शशिकांत पाटील, संचालक सक्सेस करिअर अकॅडमी विश्रामबाग सांगली. गेली 15 ते 20 वर्षे मी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवतो. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती बऱ्याच मुलांचा मेसेज आले, सर येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी राज्यसेवा आणि गट बससाठी 2-3 दिवस अगोदर किंवा परीक्षेच्या दिवशी अतिशय टेन्शन किंवा स्ट्रेस येतो की ते कसं रिलीज करायचं याच्याविषयी एक पॉझिटिव्ह लेक्चर टाका. त्यामुळे आज मी एक महत्त्वाचा विषय घेतला की हाऊ टू फेस एक्झाम विदाउट स्ट्रेस ऑर टेन्शन. हाऊ टू फेस एक्झाम विदाउट स्ट्रेस ऑर टेन्शन. आपण परीक्षेपूर्वी जाताना कसं टेन्शन फ्री राहता येईल की जेणेकरून आपला ओरिजिनल परफॉर्मन्स किंवा ओरिजिनल ज्ञान त्या दिवशी बाहेर येईल. यासाठी एक महत्त्वाच्या काही टिप्स देणार आहे. आपण या लेक्चरमध्ये टिप्स बघणार आहेत. हा व्हिडिओ फक्त पूर्व परीक्षेसाठी केलेला आहे. मी राज्यसेवा गट ब गट क पूर्व परीक्षेच्या दृष्टीने हा डिझाईन केलेला आहे. मुख्य परीक्षेसाठी हा फॉर्म्युला लागू होणार नाही, त्यामुळं त्याचा जास्त फायदा फक्त पूर्व परीक्षेसाठी होईल. तर आपण पाहूया की परीक्षेच्या दिवशी आणि किंवा 2-3 दिवस अगोदर की मनावर दडपण येतं, तणाव येतो, की स्ट्रेस येतो की काय करायचं, किती अभ्यास झालेला आहे आपल्याला पेपर कसा येईल, फेस करताना काय अडचण येईल, बरेच निगेटिव्ह विचार येतात. आता स्ट्रेस किंवा टेन्शन ही जी काही कन्सेप्ट आहे, संज्ञा ही माइंड रिलेटेड आहे, सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे ही. त्यामुळं आपण मनाच्या दृष्टीनंच त्याचा अभ्यास केला पाहिजे की स्ट्रेस काय येतो आणि ते रिलीज कसं करायचं. बरेच निगेटिव्ह विचार येतात परीक्षेच्या 2-3 दिवस अगोदर किंवा परीक्षेच्या दिवशी. भयंकर ज्या गोष्टी आपल्याबाबत घडतच नाही त्याविषयी सुद्धा आपण विचार करावा लागतो. पेपर कव्हर होईल का नाही, कसे ऑब्जेक्टिव्ह देईल, माझ्या भवितव्याचं काय होईल, बरेच निगेटिव्हच्यामुळे स्ट्रेस, तणाव तयार होतो. जर हा स्ट्रेस हा माइंड रिलेटेड सब्जेक्ट असल्यामुळं स्ट्रेस हा निगेटिव्ह विचारामुळे तयार होतो आणि तो आपल्याला घालवायचा असेल तर त्याला पॉझिटिव्ह विचाराद्वारे घालवता येईल किंवा हा सर्व विचारांचाच खेळ आहे. म्हणून आपल्याला त्याच्याच हे एक माइंड सायन्स काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. कारण परीक्षा ज्या दिवशी असते त्या दिवशी मुलांच्या दृष्टीने ते एक वर्ल्ड कपची फायनल मॅच असल्यासारखे असते आणि एवढा दबाव तणाव असतो त्यांच्यावरती की त्या दबाव तणावातून परफॉर्मन्स कसा करायचा. आपण बऱ्याच वेळा बघितलं, एक क्रिकेटसारखंच सेम टू सेम परीक्षा असते की आपल्याला की त्या दिवशी परफॉर्मन्स करताना जर जमलं नाही किंवा दबावाखाली आपण परफॉर्मन्स केलो तर बरेच जसे पट्टीचे खेळाडू असतात, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा वगैरे, त्या दिवशी शून्यावर आउट होतात किंवा 4-5 धावा काढून आउट होतात. असं का होतं? आजपर्यंत त्यांचं प्रॅक्टिस कमी आहे का, त्यांना एक्सपिरियन्स कमी आहे का? या दोन्ही बाजू मजबूत आहेत. प्रॅक्टिस भरपूर आहे, एक्सपिरियन्स भरपूर आहे, तरीही ते त्या दिवशी त्यांना अपयश येतं किंवा आपला परफॉर्मन्स करू शकत नाही दबावाखातर किंवा तणावाखातर. हा सुद्धा एक स्ट्रेसच आहे. तसं ह्या MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यातसुद्धा एवढा तणाव निर्माण होतो विचारामध्ये की भरपूर वाचन असतं, भयानक वाचन असतं, अभ्यास असतो, प्लस सराव पेपरही भरपूर सोडले असतात, तरीसुद्धा त्या दिवशी स्ट्रेस येतो, तणाव येतो आणि त्यांचा परफॉर्मन्स चांगला होत नाही आणि बरेच मार्क्स हातचे जातात, जे येणारे प्रश्नही येत नाहीत. असं नक्की का होतं आणि कसं ते रिलीज करता येईल आपण त्याविषयी बोलणार आहे. 2 गोष्टी तर आहेत, जसं क्रिकेटर आणि अभ्यासक आहे किंवा परीक्षा देणारा विद्यार्थी आहे. क्रिकेटरला भरपूर प्रॅक्टिस लागतं, प्लस एक्सपिरियन्स आहे, तरीसुद्धा तो परफॉर्मन्स करू शकत नाही. अभ्यासकालासुद्धा, परीक्षार्थीलासुद्धा भरपूर अभ्यास असतो, प्लस प्रॅक्टिस, सराव पेपरही सोडलेले असतात, तरीही तो परफॉर्मन्स करू शकत नाही काही वेळेस. तर आपल्याला परफॉर्मन्स चांगला कसा करता येईल, मार्क्स कसे मिळवता येतील, जे वाचले ते कसं तिथं आठवेलं असेल, यासाठी एक तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्टेट ऑफ माइंड ऑन पर्टिक्युलर डे किंवा ऑन दॅट डे. त्या दिवशी तुमची मानसिक स्थिती कशी आहे त्यावर बरंच काही अवलंबून आहे. तुमची मानसिक स्थिती जर संतुलन बिघडलेलं असेल तर बरेच येणारे प्रश्नसुद्धा चुकतात आणि आपले 5-7 मार्क्स, 4 मार्क्स, 5 मार्क्समध्ये रिझल्ट जातो. हे असं प्रत्येक वेळा वारंवार होतं. तर ते सायकोलॉजिकल ह्या ज्या गोष्टी आहेत, माइंड सायन्स तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. हे एक माइंड गेम आहे जसं क्रिकेटसारखंच. त्यासाठी तुम्हाला काही व्यूहरचना आखायला लागते. व्यूहरचना जसं क्रिकेटच्या शेवटची जी काही गेम असते किंवा मॅच असते त्यावेळेला व्यूहरचना असते. असं झालं तर काय, पॉसिबिलिटी थिंकर बनायला लागते. असं झालं तर काय, असं झालं तर काय, किंवा हे 2 प्लेयर पहिल्या ओव्हरमध्येच आऊट झाले तर काय, दुसरे प्लेयर कसे टिकतील, हे एक माइंड सायन्स तुम्हाला समजून घ्यायला लागेल. कारण ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि ह्या पॉझिटिव्ह विचाराद्वारे, काही प्रोग्रॅमिंगद्वारे ह्या तुम्हाला गोष्टी घालवता येतात, रिलीज करता येतात आणि पॉवरफुल तुम्हाला परीक्षेला जाता येते. यामध्ये अशा काही टिप्स सांगणार आहे की ज्यामध्ये तुमची भीती दूर जाईल, टेन्शन फ्री राहील, तुमचा पेपर कव्हर होईल, प्रत्येक गोष्टी परफेक्ट वेळेला त्यावेळेस आठवतील, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, मानसिक बळ येईल
आतून तुम्हाला ऊर्जा मिळेल, यासाठी हे मी लेक्चर घेत आहे. तर आपण हे लेक्चर सुरू करूया. आपण बघूया नक्की ह्या कोणकोणते पॉईंट्स आहेत की ज्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकतो. आता जसं क्रिकेटची मॅच पाहतो आपण, चांगले खेळाडू जर पहिल्या ओव्हरमध्येच आऊट झालं तर लगेच पुढचे दुसरे तिसरे प्लेयरसुद्धा आऊट होण्याची जास्त शक्यता आहे, कारण त्यांच्या मनावर डबल दडपण येतं, ओरिजिनल परफॉर्मन्स करू शकत नाही. तसंच सेम आपल्या पेपरविषयीसुद्धा असते. आपण काय केलं पाहिजे, पहिल्या काही 15 मिनटात अर्धा तासात जर आपल्याला बरेच प्रश्न सुटले नाहीत, खच्चीकरण झालं तर आपला कॉन्फिडन्स लूज होतो, माइंड ब्लॉक होतं. त्यामुळे येणारे प्रश्नसुद्धा येत नाहीत आणि आपला तो अटेम्प्ट फेल जातो, अपयश येतं. जसं मोठमोठ्या खेळाडूंना येतं तसंच येतं. पण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, आपल्याला अजून कशा गोष्टी सोप्या करता येतील आणि ते फेस करता येईल. टेन्शन तर सर्वांना येणार आहे. टेन्शन, स्ट्रेस येणे हे एक नॅचरल प्रोसेस आहे. ही माइंड सायन्स आहे, माइंड रिलेटेड प्रोसेस आहे. त्यामुळं आपल्याला ते रिलीजही करता आलं पाहिजे, कारण येणे एक प्रोसेस असेल तर रिलीजही करणे प्रोसेस आहे आणि ते आपल्याला समजून घेतली पाहिजे. तर आपण पाहूया नक्की आपण हे कसं रिलीज करता येईल. क्रिकेटसारखं जसं 2-3 विकेट जर पहिल्या पडले तर सर्व प्लेअरवर दडपण येतं, तसंच 15-20 मिनटामध्ये आपल्याला पेपरमध्ये जर काही प्रश्न आलेच नाहीत तर आपलं माइंड ब्लॉक होतं, येणारे प्रश्नसुद्धा येत नाहीत, कॉन्फिडन्स लूज होतो आणि पुढचे प्रश्न आपण फेस करत नाही, पूर्ण पेपरही फेस करत नाही. अशा काय गोष्टी घडतात हे आपण समजून घ्या आणि काही महत्त्वाच्या टिप्स मी सांगणार आहे. आपण लेक्चरला सुरू करूया. महत्त्वाचे मी काही पॉईंट्स लिहिलेले आहेत जे समजून सांगण्यासाठी, त्याद्वारे तुम्ही जावा म्हणजे तुमचा पेपर अतिशय परफेक्ट कवर होईल आणि मार्क्सही मिळतील. हाऊ टू फेस एक्झाम विदाउट स्ट्रेस अँड टेन्शन. परीक्षेला जाताना तणाव किंवा चिंता कशी कमी करता येईल. MPSC राज्यसेवा गट ब गट क पूर्व परीक्षेसाठी लागू आहे. हे पोलीस भरती सरळ सेवेसाठी जास्त लागू होणार नाही, कारण त्यांचा पेपर पॅटर्न वेगळा आहे आणि आपला वेगळा आहे, याचं काठिण्य पातळी. प्लस या लेक्चरमध्ये मी राज्यसेवा MPSC गट ब गट क यासाठी सिलॅबस, संदर्भ पुस्तिक कोणती वापरायची, पॅटर्न काय, पेपर पॅटर्न कसा असतो याविषयी मी परत दुसरा व्हिडिओ टाकणार आहे. या लेक्चरमध्ये त्या कोणत्याही बाबी मी सांगणार नाही आहे. फक्त काही 2-3 मुद्दे महत्त्वाचे जे आहेत मला वाटतात ते मी शेवटी सांगणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका, त्याचा तुम्हाला कॉन्फिडेन्शियल मी सांगतो, माझा विश्वास आहे. गेले 15-20 वर्षे मी 101 बॅचेसला लेक्चर मी देतो परीक्षेपूर्वी, त्यामुळं स्ट्रेस निघून जातो. तुमचे 6 ते 10 मार्क्स वाढणार आहेत आणि जे तुमचं ज्ञान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. तर पाहूया आपण कसं. हे पहिला जो पॉईंट आहे, मनाची धारणा, की बरेच मुलं म्हणतात किती वाचलं, किती प्रॅक्टिस केलं तर त्यांना कॉन्फिडन्स येतो ना, आतून कॉन्फिडन्स येत नाही. का येत नाही? कारण त्यांना कुठंतरी असं वाटतं की अजून आपण इनकम्प्लीट आहोत, कंप्लीट नाहोत. तर आपल्याला मनाची एक धारणा करायचं आहे, मनाला प्रोग्रॅमिंग करायचं आहे की माझा अभ्यास परफेक्ट झालेला आहे, अभ्यास माझा परिपूर्ण झालेला आहे, मी आता फेस करू शकतो परीक्षेला, आय एम रेडी फॉर द एक्झाम. तर आपल्याला ही गोष्ट मनाची धारणा करायची आहे की माझा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे, त्यामुळं मन शांत होणार आहे. बरीच मुलं परीक्षा येण्यापूर्वी आदल्या दिवशी दिवसभर सगळे वाच करत असतात, डिस्टर्ब झालेले असतात पूर्णतः. तसं आपल्याला होईल ना, अतिशय माइंड शांत ठेवायचं आहे, कूल ठेवायचं आहे, काम ठेवायचं आहे. माझा अभ्यास परफेक्ट पूर्ण झालेला आहे आणि मी आता परीक्षा फेस करू शकतो. भरपूर वाचलेलं आहे, भरपूर मी ऐकलेलं आहे, रिटर्न लेखीसुद्धा सराव पेपर घेतलेले आहेत, सगळे झालेले आहे. आता मी परफेक्ट आहे आणि जेवढं मला आवश्यक गुण हवे आहेत तेवढं माझ्याकडे ज्ञान आहे आणि मी आता पेपर फेस करू शकतो. एक मानसिक अवस्था आहे, ही एक मानसिक परिपूर्ण समाधानाची अवस्था आहे, ती निर्माण करायची आहे कृत्रिमरित्या. माझा पेपर फेस केलेला आहे, आता मी पेपर फेस करू शकतो. माझा अभ्यास परफेक्ट पूर्ण झालेला आहे आणि मी आता पेपर फेस करू शकतो. ही एक मानसिक अवस्था मनामध्ये निर्माण करा आणि तसंच बोला. बरीच मुलं बोलतात हे राहिलं ते राहिलं, हे राहिलं ते राहिलं, त्यामुळं कुठं तर इनकम्प्लीटची जाणीव मनामध्ये राहिलेली असते. त्यामुळं आपलंच मन आपल्याला खाते की आता पेपर काय आपण परफेक्ट सोडवू शकणार नाही, असं म्हणायचं नाही. बोलताना फार अवेअरपणे बोला, तुम्ही पॉझिटिव्ह बोला. माझा परफेक्ट अभ्यास झालेला आहे, जे जे काही मी वाचलेलं आहे, जे जे काही लिहिलेलं आहे, जे जे काही ऐकलेलं आहे, जे काही सराव पेपर केलं आहे, सगळं परफेक्ट मला आठवतं. माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे, आता मी एक्झाम व्यवस्थित देऊ शकतो, अशी एक मनाची धारणा करा. माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे, पहिलं स्टेप. दुसरी स्टेप की ज्यामुळे तुमचा तणाव येणार नाही आणि पेपर तुम्ही व्यवस्थित फेस करू शकता. हे गृहीत धरा, मनाशी काही गोष्टी गृहीत धरायला लागतात की आपणास 35 प्रश्न परफेक्ट येणार आहेत. 100 पैकी सरासरी आपल्याला 35 प्रश्न परफेक्ट येणार आहेत. तर हे कसं मी समजून सांगतो, अगदी तुम्ही जर हे गृहीत धरलं तर मनावर स्ट्रेस येणार नाही, तुम्ही गोष्टी व्यवस्थित फेस करू शकता. उदाहरणार्थ, एक 10 प्रश्नांचं आपण ॲनालिसिस केलं
10 प्रश्नांचं आपण ॲनालिसिस केलं. 2 प्रश्न म्हणजे 100 पैकी 20%. तर हे 2 प्रश्न कसे असतात, फार इझी टाईपला असतात. अतिशय सोपे प्रश्न असतात जे सर्वांना येऊ शकतात. कॉन्फिडेन्शियल येणारे प्रश्न, कॉन्फिडेन्शियल येणारे प्रश्न, हे प्रश्न आपल्याला 100 पैकी 20% म्हणजे 20 प्रश्न कॉन्फिडेन्शियल येतातच. मात्र ते सलग नसतात, ते विस्कटलेले असतात. 100 मध्ये आपल्याला ते व्यवस्थित शोधून काढायचे असतात. दुसरे आहे डीप लेवल. डीप लेवल याला सराव भरपूर लागतो. ज्यांचा सराव आहे हेही प्रश्न येतात. तिसरं आहे डिफिकल्ट लेवल, अवघड असतात 20%. चौथे आहे कन्फ्युज्ड, 2-2 उत्तरं असतात. हे का ते, हे का ते, हे कन्फ्युज्ड लेवल आहे. आणि 20% जे प्रश्न असतात टोटली न्यू असतात, त्या विषयाशी रिलेटेड असतात, मात्र पूर्णतः नवीन असतात. ते आपल्या वाचनात, ऐकण्यात, लिहिण्यात कुठेही आलेले नसतात. त्यामुळे हे प्रश्न कॉन्फिडेन्शियल येतच नाहीत. आपल्याला 20% प्रश्न येतच नाहीत हे अगोदर गृहीत धरायचं. गृहीत धरल्यामुळे मनाचे आपल्याला तसं फेस करण्याची मनाची ताकद निर्माण होते की टोटली न्यू असतात, हे कॉन्फिडेन्शियल येतच नाहीत. म्हणजे हे प्रश्न गेले, हे प्रश्न आपल्याला कॉन्फिडेन्शियल येतच नाहीत. हे प्रश्न 20% कॉन्फिडेन्शियल येतात. हे 20% मार्क्स गेले, कारण हे वाचून आपल्याला सोडून द्यायला लागतात, कारण आपल्याला टोटली न्यू असतात. आणि हे कॉन्फिडेन्शियल येणारे प्रश्न आहेत. त्यामुळे हे येणार आहे हे अगोदर गृहीत धरलं आपण, हे असे प्रश्न येणारच आहेत, तेव्हा आपल्या मनावर ट्रेस येणार नाही. आपण 20% धरले म्हणजे जवळजवळ 20 प्रश्न डायरेक्ट न्यू येणार आहेत टोटली, जे वाचनात पण नाहीत, ऐकण्यात नाही, सरावात नाहीत. हे 20 प्रश्न कॉन्फिडेन्शियल येणार आहेत. हे डीप लेवलला अभ्यास आपला चांगला असेल, अभ्यास आपला चांगला असेल तर या 20 पैकी आपल्याला 10 प्रश्न येतात. डिफिकल्ट लेवल आपल्याला एक 8 प्रश्न येतात 20 पैकी, हे एक 8 प्रश्न येतात. हे टोटल झाले किती, 20 अधिक 10 अधिक 8 अधिक 8, 20 10 30 आणि हे 16, 46 प्रश्न आपल्याला कॉन्फिडेन्शियल येतात. आपलं मेरिट लागतं आहे आपलं 45 ते 55 या दरम्यान. या दरम्यान मेरिट असेल तर आपलं कॉन्फिडेन्शियल प्री क्रॅक होते किंवा प्री परीक्षा सुटते. तर ह्यामध्ये पण काही अडचणी आहेत, ते मी कसं सॉल्व करायचं सांगतो. आता हे तुम्हाला लक्षात घ्या, 20 प्रश्न टोटली न्यू येणार आहेत, 20 प्रश्न आपल्याला कॉन्फिडेन्शियल येणार आहेत. हा जो मधला डीप आहे, सराव पाहिजे अंडरस्टँडिंग लेवलचे. हे डिफिकल्ट आहेत, अवघडच असतात, समजायलाच फार वेळ लागतो, फार क्रिटिकल असतात. हे वाचायचे आहेत, परत परत वाचायचे. ते नंतर ह्यामध्ये सुद्धा 2 रीडिंग करावं लागतं आपल्याला. ते कसं करायचं मी सांगतो. तिसरी स्टेज आहे कन्फ्युज्ड, टोटल कन्फ्यूज केलेलं असतं. उलटं सुलटं, अचूक आहे, बरोबर नाही, अचूक आहे, असे बरेच इकडे तिकडे टाकले. वाचलेला डाटासुद्धा आपला डोक्यातला हलतं, एवढे कन्फ्यूज केलेलं असतं. त्यामुळे ती प्रश्नसुद्धा कसे सोडवायचे मी सांगतो. आता बघूया आता पुढची स्टेप्स. ह्या पद्धतीनं आपल्याला हे एवढे प्रश्न येतात. तर ह्यामध्ये तिसरी स्टेप पण आहे पण ह्यात आपण 35 प्रश्न जे येणार आहेत. आपण इतर घेतले 46. आता फर्स्ट रीडिंगला हे आहे असे 46 येत नाहीत आपल्याला. फर्स्ट रीडिंगला आपल्याला किती येणार आहेत, 30 ते 35 प्रश्नच येणार आहेत. 30 ते 35 प्रश्न पहिला परफेक्ट कशी मिळवायची मी सांगतो. ह्यामध्ये सुद्धा 2 रीडिंग करायचे आहे, फर्स्ट रीडिंग आणि काय सेकंड रीडिंग. फर्स्ट रीडिंग काय 1 ते 100. पहिल्यांदा जसं क्रिकेटचं मॅच आहे सेम तसंच आपल्याला माइंड सायन्सची ही गेम आहे, तसंच जायचं आहे की इथे जे येणारे 46 प्रश्न आहेत आपल्याला येणारे परफेक्ट 35 असतात. वरचे 10-12 आपण कॅल्क्युलेशन करून परत रीडिंग करून सेकंड रीडिंगला आपण ते मिळवू शकतो. 1 ते 100 पर्यंत स्टार्ट टू एंडपर्यंत जेवढे सोपे असतात आणि जी कॉन्फिडन्स येणारे प्रश्न आहेत 20% ते पहिला मिळवायचे आपले, कारण हे माइंड सायन्स आहे. कारण जर ते मिळवलं नाही तर तुमचा कॉन्फिडन्स वाढणार नाही. कारण ही जी प्रश्न आहे ते 20 आणि हे 10, हे 30 आणि ह्यातले काही 2-4 हे कुठं तर असे मध्ये पडलेले असतात, कंटिन्युअसली नसतात. हे पहिला आपला कॉन्फिडन्शियल येणारे प्रश्न आपले मार्क्स घ्या. कमीत कमी एक 27 ते 33-35 दरम्यान ते मार्क्स असतात.
ते कॉन्फिडन्शियल येणारे एकदा मार्क्स तुम्ही घेतला तर तुमचा कॉन्फिडन्स डबल होतो. जसं क्रिकेटर करतो, पहिला विकेट टिकवतो, टुकू 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 खेळतो, 1-2 धावा काढतो, मध्ये एखादा फोर मारतो. एकदा का सेट झाला तुम्ही, एकदा का 30 ते 35 प्रश्न बरोबर आले, ही स्टार्ट टू एंडपर्यंत जायचे. जे अवघड प्रश्न आहे तिथंच सोडायचे आहेत. काही प्रश्न असे येणार आहेत ते टोटल न्यू असतात, ते परत रिपीट सेकंड रिडिंगला सुद्धा सुटत नाही, ते सोडूनच द्यायचे आहेत. सेकंड रिडिंगला कुठले सोडवायचे आहेत मी सांगतो. जे ही 2 स्टेप्स आहेत, ह्यातले डीप लेवलची, ह्यातले एक 3-4 प्रश्न असतात, ह्यातले एक 3-4 प्रश्न असतात आणि ह्यातले एक 3-4 प्रश्न असतात. पहा, हे सेकंड रिडिंगला ठेवायचे. ते 5-6 पण असू शकतात. एक 15-20 प्रश्न, 30 प्रश्न सेकंड रिडिंगला ठेवायचे. पहिल्यांदा 30 प्रश्न सुटतात, दुसऱ्यांदा 20 प्रश्न हे गेलेच, टोटली न्यूज असतात, ते सोडूनच द्यायचे. सेकंड रिडिंगला हे तुम्हाला सुटणार नाहीत, कारण डोक्यात ते प्रोग्रॅमिंग नसतं, कुठे ऐकण्यात नसतं, पाहण्यात नसतं, बोलण्यात नसतं, किंवा सराव पेपरमध्ये रिडिंगमध्ये नसतं, रायटिंगमध्ये नसतं. जर डोक्यात प्रोग्रॅमिंग झालं नसेल तर तो डाटा आपल्या डोक्यातनं बाहेर येणार नाही. इनपुट अगोदर पाहिजे तर आउटपुट होईल, तो सोडूनच द्या. फर्स्ट रिडिंगला हे मार्क्स मिळवायचे आहेत. हे मार्क्स किती असू शकतात? 27 ते 35 या दरम्यान असू शकतात. हे मार्क्स पहिला घ्यायचे आहेत. एकदा आपला मार्क्स आले की आपल्या लक्षात येते की जेवढे महत्त्वाचे मार्क्स आहेत आपले येणारे ते आपल्याला मिळवलेले आहेत. त्यामुळे तुमचं कॉन्फिडन्स डबल होईल आणि माइंड डबल काम करायला सुरू होतं. जे प्रश्न अगोदर वाचलेले येणार नव्हती ती प्रश्न ऑटोमॅटिक यायला लागते, कारण मनाची ताकद दुप्पट होते. ह्याच्या अपोजिट जर तुम्ही असं केलं नाही, कुठल्या तर प्रश्नामध्ये अडकून बसला तर पेपर कवर होत नाही. शेवटी काय होतं, वेळ अतिशय कमी राहते आणि प्रश्न डबल होतात. म्हणजे बॉल कमी, 4 बॉल आणि 12 धावा होतात. मग 2 सिक्स बसले तर बसले, नसेल तर मॅच हरतेच. प्रेशर दुप्पट येतं आणि माइंड ब्लॉक होतं. जर वेळ कमी आणि प्रश्न दुप्पट असतात तर माइंड ब्लॉक होतात. बरेच प्रश्न येणारे असतात, सोपे असतात, तिकडं आपण जातच नाही ना, आपला पेपर कवर होत नाही आणि मेरिटमध्ये आपण बसत नाही. हे एक सायन्स आहे आणि स्किल आहे. ह्याला फार ज्ञानी माणूस पाहिजे, फार भयानक स्टडी पाहिजे, फार भयानक सराव पाहिजे. ही गोष्ट डोक्यातनं काढून टाका. हे स्मार्ट वर्क आहे आणि हे काही टेक्निक्स आहेत, काही स्किल आहेत, त्यानुसार गेला तर तुम्ही इझिली प्रीज अँड मेन्स सहज क्रॅक करू शकता. मी मेन्स पण लेक्चर नंतर टाकतो. हे प्रश्न अगोदर बरोबर येतात, ते कॉन्फिडन्सला आपल्याला मिळवायचे आहेत. बेसिक सरासरी ॲव्हरेज आणायचं आहे. एकदा आले माइंड दुप्पट काम करतं. सेकंड रिडिंगला ह्यातले काही प्रश्न 5-7 असणार आहेत. ते प्रश्नापुढं काय तर डॉट करा, खून करा, डॉट करा, की जे सेकंड रिडिंगला आपल्याला वाचायचं आहे. काय स्टार करा वगैरे, काही तर खून करा, टिक करा. सेकंड रिडिंगला ह्यातले प्रश्न न येणारे यायला चालू होतात. हे 35 ऑलरेडी आहेत. फर्स्ट रिडिंगला आपण हे जे पकडलेले आहेत ते ॲक्च्युली हे आहे असे पडत नाहीत. हे फर्स्ट रिडिंग, हे सेकंड रिडिंगचे आणि फर्स्ट रिडिंगचे धरून मार्क्स आहेत. हे फर्स्ट रिडिंगला 27 ते 35पर्यंत स्कोअर जातो. ह्यातले 20 आहे तसे मिळतात जे सोपीच असतात. ह्या 10 मधले 5, ह्यामधले 4, ह्यामधले 4 हे फर्स्ट रिडिंगचे आहेत. किती होणार आहेत? 20, 25, 25 आणि 8, 33 प्रश्न येणार आहे. हा 27 ते 33च्या दरम्यान. सेकंड रिडिंगला हा येणार आहे. ह्यातले न येणारे 5 येणार आहेत अजून, असं 10 झाले. हे 4, 8 आणि हे 4, 8 असा स्कोअर आपला 46 जाणार आहे. जर मानसिक स्थिती अजून चांगली असेल तुमची, झाली, कॉन्फिडन्स डबल झाला, तर हाच 46चा स्कोअर 51, 52, 55पर्यंत जातो. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही गृहीत धरा. ह्या पद्धतीने आपला पेपर येणार आहे. म्हणजे 10 मध्ये आपल्याला सरासरी 4 प्रश्न येणार आहेत. 10 पैकी आपल्याला सरासरी किती प्रश्न येणार आहेत? 4 प्रश्न कॉन्फिडन्शियल येणार आहेत, ते शोधायचे आहेत. काही वेळा पहिला प्रश्न येत नाही, दुसरा येत नाही, आपण लगेच सिरियस होतो, आपल्याला प्रेशर येतं लगेच. तिसरा आला नाही तर आपण लगेच रुमाल काढतो, घाम येतो आपल्याला. चौथ्याला रुमाल काढून घाम पुसतो, आता कसं व्हायचं चौथा. 5वा आला आपण लगेच निगेटिव्ह विचाराकडे जातो. 6वा आला तर ते पेपर सोडूनच थांबवतात मुलं, की मेसचं पैसे किती झालं, स्टडी रूमचंच पैसे किती झालं, बुक्सचं किती झालं, ते हिशोब बाजूला डोक्यात माइंडमध्ये चालू होतं, की क्लासला किती दिलं. तरी बरेच लोकांनी म्हटलं होतं मला, हे तुझं काम नाही आहे, बाबाला कशी बुद्धी सुचली, बयाला कशी बुद्धी सुचली, बरेच निगेटिव्ह विचार. तो थॉट प्रोसेस टोटल थांबवा, त्याचा काहीसुद्धा संबंध नाही. तुम्ही 4 बॉल न खेळा म्हणजे एखादी ओव्हर मिडन गेली तर तुम्ही मॅच हरत नाही. भरपूर ओव्हर्स चांगले आहेत. अवघड ओव्हर आली तर नुसतं प्लेड करून खेळा, जिथं काय जमत नाही तिथं. अशी काय ओव्हर येत्या 5-6 ओव्हरचे एका वेळी स्कोअर निघू शकतो 25-30.
तसं सोपे प्रश्न एकदा सुरू झाले की स्कोअर वाढतो आपला. पेशन्स ठेवा आणि पुढं चालत राहा. लगेच तिथं माइंड ब्लॉक करू नका. आता हे जर मी लेक्चर ऐकलं तर तुमचं प्रेशर रिलीज होणार आहे. हे नाहीच ऐकलं तर मुलांचं कसं होणार आहे. माझं लेक्चर हे ऐकलंच नाही किंवा त्यांनी काही युरिचना आखलं नसेल. पहिला प्रश्न आला नाही, मी सांगितल्याप्रमाणे दुसरा आला नाही, घबरा. तिसऱ्या वेळेला घामच फुटतो, चौथा रुमाल काढतो, पाचवं असं डोकं ब्लँक होतं किंवा ब्लॉक होतं आणि तो पेपर सोडूनच थांबवतो. पेपर सोडून थांबवणं ही फार चुकीची गोष्ट आहे. पुढं जायला पाहिजे तुम्हाला. ह्या गोष्टी गृहीत धरा की असे येणार. आता जर मी लेक्चर दिल्यावर तुमच्या माइंडमध्ये काय परिवर्तन होणार आहे. पहिला आला नाही, नो प्रॉब्लेम. दुसरा आला नाही, नो प्रॉब्लेम. तिसरा आला नाही, नो प्रॉब्लेम. चौथा आला नाही, नो प्रॉब्लेम. पाचवा आला नाही, नो प्रॉब्लेम. सहावा आला नाही, कारण 10 पैकी 4 येणार. सलग परत 4 येतील. तुमच्या मनावर दडपण येणार नाहीत. आणि सलग 10 आली नाहीत तरीसुद्धा तुमचा बॅलन्स हलणार नाहीत. कारण आपण न येणारे प्रश्न किती धरले, जवळजवळ 50 ते 52 प्रश्न येत नाहीत तुम्हाला किंवा 55 प्रश्न. त्यामुळे तुम्ही आता स्टेबल होता की सलग 6 आले नाहीत, 8 आलेत, नो प्रॉब्लेम. आपल्याला सरांनी काय सांगितलेलं आहे, 1 ते एंडपर्यंत पहिला जायचं आहे. 30 ते 35 प्रश्न येणारे आहेत तेवढे घ्यायचे आहेत परफेक्ट. आणि न येणाऱ्याकडे सेकंड रिडिंगला जायचं आहे. ह्यामधले काही न येणारे आहेत ते टीका करून ठेवायचे, डॉट करून किंवा टिक करून वगैरे. हे सेकंड रिडिंगचं सगळा स्कोअर अशा पद्धतीने होतो. त्यामुळे रिलॅक्स राहा टोटली. ह्या पद्धतीनं आपल्याला जायचं आहे. हे एक पॅटर्न आहे, फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग. तर ह्यामध्ये मी काय सांगितलेलं आहे, डोंट सॉल्व और वेस्ट टाईम इन सिली क्वेश्चन्स. ह्यामध्ये टोटली न्यू असतात ते सोडूनच द्यायचे लगेच डिसिजन घेऊन. ह्यामध्ये डिफिकल्ट आणि कन्फ्युज्ड लेवलला काही सिली क्वेश्चन्स असतात, फारच अवघड असतात किंवा कन्फ्युज्ड असतात. ह्यांना मूर्ख क्वेश्चन म्हणतात सायंटिफिकदृष्ट्या. आपल्या भाषेत मूर्ख सिली क्वेश्चन्स म्हणतात. त्या प्रश्नांच्या पाठीमागे लागायचं नाही. ब्रेन ब्लॉक होतं किंवा तुम्ही तिथं अडकता. काही बुद्धिमत्तेचे प्रश्न असू शकतात, काही गणित असतात. नाही सुटला कमीत कमी आपल्याला 1.5 मिनटं वेळ येतो. जास्तीत जास्त 2-2.5 मिनटं वेळ द्या. 2 मिनटाच्या पुढे कुठल्याही प्रश्नाला वेळ देऊ नका. सेकंड रिडिंगला या, जेव्हा वेळ निवांत राहतो त्यावेळेला 2 मिनटं 3 मिनटं चालू शकतात. आणि गट ब आणि क ला काय आहे की स्पेसिफिक जास्त प्रश्न कुठली ठेवू शकता तुम्ही, गणिताची ठेवू शकता, बुद्धिमत्तेची ठेवू शकता. परत सेकंड रिडिंगला ते सुटतात आणि मार्क्स मिळतात आपल्याला. तर ह्यामध्ये काही सिली क्वेश्चन असतात, मूर्ख प्रश्न असतात की जे आपलं माइंड ब्लॉक करू शकतात आणि येणारेसुद्धा प्रश्न पुढं चुकवतं. त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त डोकं घालून बसायचं नाही. पुढं जसं जाईल तसं ते पाठीमागचं आठवावं लागतं. ह्याचं काय होईल, त्याचं काय होईल. एखादा IT जर राहिला असेल, येत नसेल तर तिथंच स्टॉप करा. येणारे अगोदर सोडवून घ्या. माइंडची ताकद डबल होते. परत त्याच्याकडे जावा. तो लगेच हारून बसतो प्रश्न. त्यामुळे ही व्यूहरचना, व्यूहनीती तुम्ही अवलंबन, मी जे सांगतो ते, कारण हे एक प्रूव्हन मेथड आहे मी जे सांगतो. आणि ह्या पद्धतीने जावा. आता ह्यामध्ये काही सिली क्वेश्चन असतात, त्यामध्ये टाईम वेस्ट करायचं नाही. डोंट सॉल्व वेस्ट टाईम इन सिली क्वेश्चन्स. त्यामुळं जर एखाद्या वेळेला तुम्ही ह्या सोडवत बसला आणि एकाच प्रश्नामध्ये गुंतून बसला 5-6 मिनटं, ते मेंटली ते अटॅचमेंट राहते त्या प्रश्नाबरोबर आणि ते प्रश्न सोडत नाही, परत मिठी मारून बसतो. त्यामुळे ह्या मूर्ख क्वेश्चनला तुम्ही लगेच सोडून द्यायचे आहेत. एखादा मूर्ख व्यक्ती, आपण चांगल्या कामाला चाललो आहे, मूर्ख व्यक्ती आला आडवा, लगेच म्हणते थांबता, महत्त्वाचं काम आहे, मला जाऊन येतो आणि नंतर तुझ्याकडे बघतो. सेम तसंच करायचं आहे. आपल्याला जे येणारे आहेत त्याच्या पहिला पाठीमागे लागायचे, ते लोक गोळा करायचं आहे. समजा आपल्याकडे कुठला जर महत्त्वाचा कार्यक्रम आहे, लग्न समारंभ आहे, बघा आपण लग्नपत्रिका कोणाला अगोदर देतो, जे लोक माझे जवळचे आहेत, येणार आहेत, कॉन्फिडेन्शियल. आणि जे येणारच नाही त्यांना नुसतं पत्रिका देऊन सोडतो, येऊ देत किंवा न येऊ देत, आपण आपला कार्यक्रम पार पडतो. तसं जे येणार आहेत ते प्रश्न अगोदर घ्यायचे आहेत. बाकीचे आली काय न आली काय, आपला टोटल स्कोअर पाहिजे किती, 100 पैकी 50 किंवा 55. 45 आपल्याला नाही आले तरीसुद्धा आपल्याला पोस्ट मिळणारच आहे. सगळे जेवण आपल्याला काय गरज नाही, प्रीला पासिंग लेवल फक्त घेतात. त्यामुळे रिलॅक्स राहा. ह्या पद्धतीने जा. सिली क्वेश्चन्समध्ये जास्त डोकं घालणं हे एक व्यूहरचना आहे. पहिला फक्त ह्यामध्ये ह्या 2 कॅटेगरीमध्ये सिली असतात. काही तर प्रश्न विचारतात, फार कन्फ्यूज केलेले असतात, ते सोडून द्या. त्यामध्ये अडकू नका आणि पुढे चला. त्याच्या पुढं कीप स्माइलिंग म्हटलं आहे. स्माईल. पेपर वगैरे वाचताना वगैरे चेहरा हसरा ठेवा. चेहरा हसरा असेल तर तुम्हाला ते रिलीफ मिळेल थोडंसं. एखादा प्रश्न नाही आला, नो प्रॉब्लेम, चेहऱ्यावर थोडं स्माईल आणायचं आपल्या मनामध्ये, नो प्रॉब्लेम. असं स्माईल आणा आणि नो प्रॉब्लेम म्हणा, नो प्रॉब्लेम. कारण आम्ही ऑलरेडी गृहीत धरलेलं आहे. एखादा प्रश्न आला, नो प्रॉब्लेम. दुसरा नाही आला, नो प्रॉब्लेम. तिसरा, नो प्रॉब्लेम. स्मित हास्य करा, मनामध्ये आनंद निर्माण करा, उत्साही राहा. मी सांगितलं बी पॉझिटिव्ह राहा प्रश्नाबद्दल.
बी पॉझिटिव्ह राहा, उत्साही राहा, विनोदी राहा, प्रश्नाकडे बघून स्माईल करा, कारण हे रेझोनन्स पॉवर आहे. जर त्या प्रश्नाकडे बघून तुम्ही स्माईल दिला तर प्रश्नसुद्धा तुम्हाला रिस्पॉन्स द्यायला सुरू होतो. जसं एखाद्या लहान मुलाकडे तुम्ही बघून स्माईल दिला तर मूलसुद्धा हसतं, किंवा मूल हसल्यावर तुम्हीसुद्धा हसतं. किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही डायरेक्ट हँडशेक करा, तो सुद्धा हँडशेकच करेल, तो ओळखीचा असू दे किंवा नसू दे. किंवा स्माईल दिल्यावर स्माईल देईल. मुली वगैरे असलं तर थोडं जपून, कारण हा रोल कुठं वापरायचं हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. कारण रेझोनन्स पॉवर असते, जी गोष्ट तुम्ही देता तीच गोष्ट तुमच्याकडे रिफ्लेक्ट होऊन येते. त्यामुळे स्माईल द्यायचं आहे, त्यामुळं आपलं प्रेशर कमी होणार आहे आणि प्रश्न लवकर समजणार आहे आपल्याला. कारण प्रश्नालासुद्धा ते आवडतं, निर्जीव वस्तूंनासुद्धा भावना कळतात. मग त्या पद्धतीने हे लॉ ऑफ मेटाफिजिक्स वापरात येतं. स्माईल द्यायचं आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. लगेच म्हणाय नाही पेपर अवघड आला, माझं काय होईल, हे काय होईल, हे आयोगाला काय कळतच नाही, हे काय ते. आज जो नो कंप्लेन क्रिटिसाइज करू नका. अतिशय डोकं शांत राहा, पॉझिटिव्ह राहा, विनोदी राहा, रिलॅक्स राहील. कारण स्माईलमुळं, हे इंटरनॅशनल लँग्वेज आहे, स्माईलमुळं, विनोदी राहिल्यामुळं कोणता व्यक्ती प्रेशरमध्ये येत नाही. मोठा मॉब आहे, एखादा जोक सांगा, स्माईल द्या, किती रिलॅक्स वाटते आणि तुम्ही फ्रँकली बोलू शकता. तसंच प्रश्नपत्रिका नाही आलं तर एक छोटीशी स्माईल करायची की बाबा नाही ठीक आहे, नो प्रॉब्लेम. कारण आपल्यासाठी 100 प्रश्न आहेत, आपण 100 प्रश्न आपल्यासाठी आहेत त्या पेपरमध्ये. त्या प्रश्नासाठी आपण फक्त एकटंच आहोत. मग नक्की तोटा कुणाचा आहे? प्रश्नाचा आहे. हा प्रश्न नाही आला तर आपलं काय जास्त काही फरक पडणार नाही, कारण पुढे बरेच प्रश्न आहेत आपल्यासाठी. पण एकदा वाचून का आपण तो प्रश्न गेलो तर परत आपण त्या प्रश्नाकडे येत नाही. म्हणून प्रश्नालासुद्धा आपली गरज आहे की आपण प्रश्नासाठी आहे का प्रश्न आपल्यासाठी आहेत. बरोबर आहे का? आपल्याला ऑप्शन्स आहेत, आपल्यासाठी 100 प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाला मात्र आपण एकटाच आहे. त्यामुळे स्माईल द्या, रेझोनन्स पॉवर वाढेल, पॉझिटिव्हिटी वाढेल, की तो प्रश्न लगेच समजेल, तुम्हाला क्लिक होईल आणि लगेच सुटेल. ही एक टेक्निक्स आहे, त्याला पॉवर ऑफ मेटाफिजिक्स म्हणतात. ह्या गोष्टी तुम्ही मार्केटमध्ये बरेच पुस्तकं आहेत त्यामध्ये आहेत. सली क्वेश्चन्स, कीप स्माइलिंग, स्माईल राहा, पॉझिटिव्ह राहा, उत्साही राहा, विनोदी राहा, रिलॅक्स होईल, प्रेशर येत नाही. सिरियस राहिला, तुम्ही कपाळावर आटे आणून राहिला, हे कसं होईल, हे होईल, त्या व्यक्तीकडे सगळ्याच गोष्टी सिरियस होतात. एखादा सिरियस व्यक्तीकडे बघितलं तर दुसरा माणूस सिरियस होतो. कपाळावर आटे आणायचे नाहीत, अतिशय स्माईल करत अतिशय रिलॅक्सपणे राहायचं आहे. कारण त्याची पॉझिटिव्हिटी वाढते, रेझोनन्स पॉवर वाढते, सगळ्या गोष्टी त्याला रिस्पॉन्स द्यायला सुरू होतात. कीप स्माइलिंग. नंतर पॉवर ऑफ स्पोकन वर्ड्स आहेत, प्रोग्रॅमिंग पॉझिटिव्ह. आता ह्या फार सायंटिफिक गोष्टी आहेत पॉवर ऑफ स्पोकन वर्ड्स, की जे काही तुम्ही बोलता तशाच गोष्टी, तसेच सर्कमस्टन्सेस, घटना तुमच्यावर घडायला चालतात. म्हणून पॉझिटिव्ह बोलायचं, निगेटिव्ह बोलायचं टाळायचं आहे. वही बोलो जो आपको चाहिए, वही कभी मत बोलो जो आपको नहीं चाहिए. ऑलवेज स्पीक व्हॉट यू वांट, डोंट स्पीक व्हॉट यू डोंट वांट. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला पेपर हातात आला, विषय कुठलाही असेल, कसाही असू दे, अवघड वगैरे, हे सगळं प्रोग्रॅमिंगचा भाग आहे. कोण किती अभ्यास केल्यापेक्षा प्रोग्रॅमिंग काय, तो बोलतो काय, त्याच्यावर रिझल्ट अवलंबून असतो. की एखादा विषय असेल तर हे वाक्य बोलायचे आहेत, काय बोलायचं, हा विषय मला फार आवडतो, हा विषय मला फार आवडतो, आय लाईक इट व्हेरी मच. तुम्ही जेव्हा ती गोष्टीला फार आवडतो म्हणता तेव्हा ती गोष्ट लगेच तुम्हाला रिलेट होते, रिस्पॉन्स द्यायला सुरू होते. तुम्ही एखादा म्हटला, नवीन एखादा तुमचा मित्र ड्रेस घालून आला आहे, काय ड्रेस छान आहे, या ड्रेस मला फार आवडतो, तुझी पर्सनॅलिटी फार मला आवडते. तो मित्र काय म्हणणार आहे, चला चहा प्यायला जाऊया, आज नाश्ता मी देणार आहे. म्हणजे बोलण्यात एवढी ताकद आहे की एक नाश्ता तुम्ही 10 सेकंदात मिळवू शकता पॉझिटिव्ह बोलण्यात. आणि तुम्ही निगेटिव्ह बोलला तर काय ड्रेस आणलास खराब, तो काय म्हणणार आहे, चला इथून निघूया आपण, हा माणूस आपल्या टप्प्यात बसत नाही. तर पॉझिटिव्ह बोला त्या पेपरबद्दल. हा विषय मला फार आवडतो, इतिहास मला फार आवडतो पहिल्यापासून, मला पेपर सेकंड सीसॅटचा फार आवडतो. त्यामुळे ॲटोमॅटिक अट्रॅक्शन निर्माण होईल आणि ती गोष्ट सोपी होते. बोलण्यामुळेच गोष्टी सोप्या होतात. अभ्यास करण्यापेक्षा पॉझिटिव्ह बोलायला पाहिजे. हा विषय मला फार आवडतो, हा विषय अतिशय सोपा आहे, याला प्रोग्रॅमिंग म्हणायचं, सबकॉन्शियस म्हटलं, हा अतिशय सोपा आहे. सोपा आहे म्हटलं की तुम्ही वाचायला लागता, ब्रेन लगे ओपन होतं. अवघड आहे म्हटलं की ब्लॉक होतं. गोष्टी सोप्या असून तुम्हाला समजणार नाही. एकच विषय असतो, एका विषयाला एखादा व्यक्ती फेल होतो आणि एखादा व्यक्ती आउट ऑफ काढतो, कारण त्याचं माइंडसेट वेगळा असतो. तो ह्या दृष्टीनेच बघत असतो. हा विषय मला फार आवडतो, दररोज म्हणत असतो, गणित मला फार आवडतं, इंग्लिश मला फार आवडतं, म्हणून ते ॲटोमॅटिक बोलण्यामुळे सोप्या होतात आणि त्याला आउट ऑफ मार्क्स मिळतात.
सीसॅट मला फार आवडतो, फार सोपा आहे. बाकी जे काही म्हणू दे ते सोडून दे. आपल्याला पास व्हायचं आहे, सिलेक्ट व्हायचं आहे, तुम्हाला ह्याच गोष्टी फॉलो करायला लागतील तर तुम्ही लवकर सिलेक्ट होणार आहे. बरीच मुलं म्हणते सीसॅट अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे. एवढं ते भूत तयार करून बसतात की त्यांना सीसॅट प्रश्नच सुटत नाही. कारण त्यानंच तयार केलेलं हे प्रोग्रॅमिंगचं भूत असतं. ते त्याच्या डोक्यावर बसतं आणि त्याला शेवटी नरकात घेऊन जातं. 2, 3, 4 गोष्टी मी महत्त्वाची वाक्य सांगते नेहमी म्हणायचं. हा विषय मला फार आवडतो. हा विषय अतिशय सोपा आहे. मी हे सहज करू शकतो. आय कॅन डू इट इझिली व्हेरी. आय लाईक इट, आय रिस्पेक्ट इट. इट इज व्हेरी सिम्पल लँग्वेज, सिम्पल सब्जेक्ट, इझी सब्जेक्ट. आय कॅन डू इट इझिली. मी अतिशय हे सहज करू शकतो. आय कॅन डू इट व्हेरी. मी सहज करू शकतो. माझं ब्रेन अतिशय पॉवरफुल आहे. आपला स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोला, ब्रेनबद्दल पॉझिटिव्ह. माझं ब्रेन अतिशय पॉवरफुल आहे. मला सगळ्या गोष्टी परफेक्ट वेळेत आठवतात. हे वाक्य वरचेवर म्हणत राहायचं. त्यामुळं माइंडसेट तसंच तयार होतं, तशीच सिच्युएशन तयार करतं. माझं ब्रेन अतिशय पॉवरफुल आहे. माझं ब्रेनवर माझा विश्वास आहे. मला स्वतःला आवडतो. माझा पूर्ण माझ्यावर विश्वास आहे. मला परफेक्ट आठवतं. माझा पेपर वेळेत कवर होतो. पेपर अतिशय सोपा असतो. मला फार सोपा जातो. माझा पेपर नेहमी कवर होतो. हा विषय मला फार आवडतो, सोपा आहे. तीन महत्त्वाचे हा विषय किंवा सब्जेक्ट मला फार आवडतं म्हटलं की रिलीज होत आहे तुम्ही. हा विषय फार सोपा आहे. मी हे सहज करू शकतो कारण माझं ब्रेन पॉवरफुल आहे. माझ्या ब्रेनवर माझा पूर्ण विश्वास आहे. आय कॅन डू इट व्हेरी इझिली बिकॉज माय ब्रेन इज व्हेरी पॉवरफुल. बरीच मुलं निगेटिव्ह बोलतात. निगेटिव्ह प्रोग्रॅमिंग केल्यामुळे त्यांना विषय सोपासुद्धा अवघड जातो. प्रचंड निगेटिव्हिटी काय, हा विषय मला आवडतच नाही, मला गणित अवघडच जातं आहे, गणित आवडतच नाही. त्यामुळं एवढं वाईट प्रोग्रॅमिंग होते की ते मेंटली ब्लॉक होतं. मला पेपरच कवर होत नाही वेळेत, मला पेपरमध्ये आठवतच नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. हा सगळा प्रोग्रॅमिंगचा भाग आहे. त्याच्या अपोजिट बोलायचं. ज्या गोष्टी पाहिजेत हव्या तसंच बोलायचं आहे. मला सीसॅट जमतच नाही, मला अर्थशास्त्र जमतच नाही, हे कोणी भूत तयार केलं? तुम्हीच बोलण्यामुळे प्रोग्रॅमिंग होत गेले आणि ह्या गोष्टी तुमच्यासाठी अवघड होत जातात. म्हणून ही गोष्ट समजून घ्या. बरीच लोक म्हणतात तसं मला बसमध्ये बसल्यावर उलटी होतेच. प्रोग्रॅमिंग सुरू असतं. होते म्हणून होतेच ते. त्याला काय हा रोग आहे का उलटी होणे? नॅचरल आहे, सगळ्यांची होते. पण कोणी बाकी लोक प्रोग्रॅमिंग करत नाही. ते डोक्यातच विचार नाही आला तर ती गोष्ट घडणार नाही. मग बोलून विचार तयार करून ती गोष्ट आपण स्वतःसाठी घडवून घेतो. ह्या प्रोग्रॅमिंग तोडून काढा. निगेटिव्ह प्रोग्रॅमिंग तोडून काढा. पॉझिटिव्ह प्रोग्रॅमिंग करा. बोलण्यामुळे ही पॉवर आहे. तर पुढचं बघूया आपण. आसक्त होऊ नका. न्यूट्रल राहा, नॅचरल राहा. बरेच मुलं काय होतात की आसक्त होतात. त्यामुळं भयानक प्रेशर तयार होतं, स्ट्रेस तयार होतो, तणाव. आसक्त होतं. मला पहिल्या अटेम्प्टमध्येच पोस्ट पाहिजे, मी ह्या पेपरचं बघतोच. तुम्ही एखाद्या गोष्टीला चॅलेंज दिला तर ती गोष्ट तुम्हालासुद्धा चॅलेंज देते. एखाद्या गोष्टीसमोर तुम्ही नमला, रिस्पेक्टफुल नमला तर ती गोष्टसुद्धा तुमच्यासाठी नमते, रिस्पेक्ट देते. आपल्याला नमायचं आहे, रिस्पेक्ट द्यायचं आहे. त्या गोष्टीला अतिशय रिस्पेक्ट द्यायचा आहे. पेपरला, पेनला, सिच्युएशनला, सगळं. निगेटिव्ह बोलायचं नाही त्याच्याविषयी. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही निगेटिव्ह बोलता, पेपर वाईट आहे, MPC असंच आहे, पेपर अवघड आहे, निगेटिव्ह गोष्टी बोलत गेला आहे तर हाच टॉपिक आला परत. पेपरला नाव ठेवला, आयोगाला नाव ठेवला, पोस्टला नाव ठेवला. लॉ काय सांगतो? लॉ ऑफ अट्रॅक्शन. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह बोलता, ज्या गोष्टीला रिस्पेक्ट देता, ज्याच्यावर प्रेम करता, ती गोष्ट तुमच्या आयुष्यात सहज येते. ज्या गोष्टीला तुम्ही नाव ठेवता, निगेटिव्ह बोलता, ज्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात द्वेष आहे, मत्सर आहे, राग आहे, त्या गोष्टी तुमच्या शत्रू बनतात आणि तुम्हाला त्याचं भूत बनून सदैव डोक्यावर बसतात. त्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळत नाहीत. मिळाल तर फार वेळाने मिळतात. त्यासाठी भयानक संघर्ष करावा लागतो. निगेटिव्ह बोलून आपण सगळं डोक्यात विचारामध्ये ह्या गोष्टी पहिला घडतात, नंतर वास्तवात येतात. त्यामुळं डोंट स्पीक निगेटिव्ह वर्ड्स. महत्त्वाचं आहे. निगेटिव्ह बोलायचं नाही. पेपरबद्दल मला पेपर अवघडच आहे, पेपर मला आवडतच नाही, आयोग पोस्ट भरतच नाही, आयोग असं आहे तसं आहे. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही निगेटिव्ह बोलता, ज्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात द्वेष आहे, राग आहे, मत्सर आहे, त्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळत नाहीत. त्या गोष्टी, त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात जवळ येत नाहीत. हा डिस्टन्स वाढत जातो, भेदभाव निर्माण होतो. म्हणून पॉझिटिव्ह बोला. आसक्त होऊ नका. हा सुद्धा टॉपिक त्याच. आसक्त म्हणजे रेजिस्टन्स पॉवर वाढते. मी पहिल्या अटेम्प्टलाच पास होणार, मी अधिकारी होणारच, मी अधिकारी होऊन दाखवतोच, बाजूच्याला, शेजारच्याला, पै पाहुण्याला,
असं करायला तुम्ही शक्यतो माझ्या तर अनुभवानुसार तुम्ही अधिकारी होणारच नाही. झाला तर 2-4 अटेम्प्टनं घासून सगळं होणार, फार त्रास हो. तर तुमच्या मनामध्ये काय भावना पाहिजे, मला माझा चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे ह्या दिवशी, आजच्या दिवशी. जेवढं काही मला प्रश्न येतील तेवढे मी जाऊन सोडून येणार आहे. मला पोस्ट मिळाले अतिशय चांगलं नसेल तर सुद्धा मला त्यामध्ये कोणतीही भीती नाही. जे मला योग्य आहे ते मला देव देणार आहे, ही भावना ठेवा. मला सेवा करायचे, काही लोकांचे, गोरगरिबांचे मला सेवा करायचे, जेवढं मला चांगलं करता येईल तेवढं पोस्टवर जाऊन करायचं, ही भावना ठेवा. तुम्हाला लगेच ह्या गोष्टी ऑटोमॅटिक घडून येतील. मार्क्स कसे वाढतील कळणार पण नाही, तुम्ही पुढे जाल. पण मुलांची भावना वेगळी असते. ग्रॅमर पाहिजे, मला गाडी पाहिजे, माझ्याकडं बऱ्याच सगळ्या लोकांनी बघितलं पाहिजे, मला सगळं मानलं पाहिजे, रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, मी सगळ्यांचं बदलाच घेणार आहे, अशा गोष्टी असेल तर हे मिळत नाही. ह्याला रेजिस्टन्स पॉवर वाढते. त्या गोष्टीबद्दल आसक्त झाला, चॅलेंज दिला तर ती गोष्टसुद्धा तुम्हाला चॅलेंज देते. सहजासहजी ती तुम्हाला मिळू देत नाही किंवा रेजिस्टन्स पॉवर वाढते, प्रतिकारशक्ती. आपल्याला रेझोनन्स पॉवर वाढवायचे, पॉझिटिव्ह बोलून त्याच्या पुढं रिस्पेक्ट देऊन त्याच्या पुढं नमून आपल्याला ते आपलंसं करायचं आहे. त्यामुळं त्याच्याविषयी पॉझिटिव्ह बोलायचं, आसक्त व्हायचं नाही, न्यूट्रल राहायचं, नॅचरल राहायचं. ठीक आहे, ह्या वेळा नाही मिळालं तर मी चांगला एक प्रयत्न करायला लागलो आजच्या दिवशी. मला जेवढं जमतं आहे तेवढं मी प्रयत्न करणार आहे. कारण मी माझ्या खानदानामध्ये पहिलाच माणूस आहे जो पेपर द्यायला आहे. अगोदरचे सगळ्या खानदान पेपरही दिले नाहीत. मी जेवढं शक्य होईल, आपल्या माइंडमध्ये एक ही गोष्ट पाहिजे की मी आयुष्यात येऊन सगळं चांगलं प्रयत्न केले आहेत बाय हार्टली. परत आपल्यालासुद्धा दुःख वाटत नाही आयुष्यात, मी हे केलं नाही, ते केलं नाही, असं केलं असतं, असं झालं असतं. हे काल्पनिक जगात जगायचं नाही. जे वास्तव जेवढं मला शक्य होतं आहे, जेवढं माझ्याकडे ज्ञान आहे, जेवढं आमच्या गुरूंनी शिकवलेलं आहे, शिक्षकांनी शिकवलेलं आहे, तेवढं मी परफॉर्मन्स करणार आहे. मला माहीत नाही तिथं काय होईल, मला माहीत नाही. हे सगळं देवावर सोडून द्या की बाबा मला तिथं चांगली बुद्धी देईल आणि मी चांगला परफॉर्मन्स करेन. तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की तुम्हाला हे टेन्शन फ्री करतं, आसक्त व्हायचं नाही. पोस्ट पाहिजेच, मला पहिल्या अटेम्प्टला सिलेक्ट व्हायचं आहे, मी इतरापेक्षा पुढंच जाणार, मला क्रॅकच करायचं आहे, मी अधिकारी होणारच. आलं की युगो आलं की ट्रेस आला. तुम्हाला सलग 6 प्रश्न 10 प्रश्न नाही आले की तुम्ही लगेच मेंटली ब्लॉक होत आहे. कारण हे भूत तयार झालेलं असतं की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत परीक्षा क्रॅकच करायचं आहे. काय क्रॅक करायचं आहे, सगळं वाचलेलं असते. 5-6 प्रश्न नाही आले की लगेच मेंटल ब्लॉक होतं. कसं व्हायचं आता, ह्यो पण अटेम्प्ट केला, काय नाही व्यवस्थित होते. तुम्हाला तसं विचार करायचं नाही. मी एक चांगला परफॉर्मन्स आज देणार आहे. माझ्या जेवढी काही अभिव्यक्ती असेल, माझं स्किल असेल, ज्ञान असेल, मी तर आज मांडणार आहे. कोणाला आवडेल न आवडेल हा विषय नाही, फक्त माझ्या मनाला तर माझ्या दृष्टीने मी पूर्ण होणार आहे. आज मी जेवढं शक्य होईल तेवढं सोडून येणार. कमीत कमी आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो पेपर पहिला वाचून तर या, सेकंड अटेम्प्टला सुटेल व्यवस्थित 100 प्रश्न. ह्या पद्धतीनं सुद्धा कॉन्फिडन्स वाढतो. तुम्ही न्यूट्रल राहिला, नॅचरल राहिला की लगेच ते रिस्पॉन्स द्यायला चालू होते आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आपल्या डोक्यात भयानक असते, असं झालं पाहिजे, स्टँडर्ड झालं पाहिजे, नंतर आउट ऑफ मार्क्स पडले पाहिजे, ह्याचे मार्क्स नाही गेले पाहिजे, एवढा स्कोअर झाला पाहिजे, एवढा अटेम्प्ट झाला पाहिजे. तसं काही नाही. न्यूट्रल राहा. जे प्रश्न परफेक्ट येतात तेच सोडवा, जे येत नाही ते सोडून द्या. कारण काही प्रश्न हे क्रिकेटचं गेमसारखं आहे. काही प्रश्न न सोडवणे हे सोडवणे आहे, काही बॉल न खेळणे हे खेळणे आहे. सगळेच बॉल मारायचे नाहीत. कुठलाही क्रिकेटर सगळेच बॉल मारत नाही, रिस्क घेत नाही. तसं आपल्याला सगळेच प्रश्न सोडवायचे नाहीत. काही प्रश्न न सोडून हेच सोडवणे आहे. ही बाब लक्षात घ्या. जेव्हा रिस्क असते भरपूर, एखादा क्रिकेटर बघा, जसा एखादा स्पिन बॉलर असतो की बाबा त्याला बॉलच कळत नाहीत, जसं आपल्याला प्रश्नच काय, त्याचीसुद्धा हीच अवस्था असते. जेव्हा त्याला बॉलच कळत नाही, त्याचं स्किल कमी पडतं, तेव्हा नुसतं प्लेड करून ओव्हर काढतो. कसं तर हा बाबा जाऊ दे बाबा, दुसरा आलं की फोडतो आणि रना कवर करतो. सेम तसंच आपल्याला करायचं आहे की रिस्की जेव्हा प्रश्न येतात, कन्फ्युजड येतात, हे स्पिन बॉलिंग आहे. सगळे स्पिन बॉलिंग डिफिकल्ट, हार्ड, फास्ट आहे. आपल्याला बॉलच कळत नाही तर आपण स्टंपा राखून शांत स्पीचवर राहायचं आहे, फक्त प्लेड करून स्टंपवरचा बॉल तेवढा अडवायचा आहे आणि ओव्हर काढायचे आहे. तिथं रिस्क घ्यायचं नाही. जेव्हा सोपे प्रश्न येतात तेव्हा आउट ऑफ मार्क्स आपल्याला मिळतातच ऑलरेडी. मग इथं रिस्क घेतलं की आपली विकेट पडणार आहे. विकेट टाकायचं नाही. एकदा विकेट पडणं म्हणजे मेंटली ब्लॉक झाला आणि तुम्ही डिप्रेस्ड झाला, कॉन्फिडन्स लूज झाला, तर येणारे प्रश्नसुद्धा येत नाहीत. चिली मिस्टेक होतात, चुका होतात, 5-7 मार्क्स असेच जातात. वाचलेला असून, सराव केलेला असून 5-5, 10-10 वेळा प्रश्न आपल्या हाताखालनं गेला असतं तरीसुद्धा आपण चुकतो. कारण तिथं आपली विकेट पडलेली असते, कन्फ्युजड झालो असतो, आपला बॅलन्स गेलेला असतो. तसं करायचं नाही. सेम क्रिकेटरसारखं अवघड असेल, डिफिकल्ट असेल तर ते बॉल सोडून द्यायचं, मागं जाऊ देत.
काही बॉल न खेळणे हेच उत्तम खेळणे आहे, तसंच काही प्रश्न न सोडवणे हे सोडवणं आहे. ही बाब लक्षात घ्या. तुमचा स्कोर कॉन्फिडन्शियल होतो. मला त्याचा अनुभव आहे. ह्या पद्धतीने जावा. मी दुसरे एक पार्ट 2 याचं लेक्चर टाकणार आहे की बेसिक काही गोष्टी आहेत की तुमचं टेन्शन स्ट्रेस रिलीज करतं परीक्षापूर्वी. तेही लवकरात टाकेन. तोपर्यंत सर्वांना ऑल द बेस्ट परीक्षेसाठी. तुम्हाला सर्वांना चांगले मार्क्स मिळणार यात काही शंका नाही. ऑल द बेस्ट. हॅव नाईस डे.